नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त बोदवड तालुक्यातील सार्वजनिक जयंती उत्सव करंजी यांच्या संयुक्त विद्यमाने समाज प्रबोधन व जंगी भीमगीतांचा सामना आयोजित दिनांक 21 एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात पार पडला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक RPI आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेभाऊ सूर्यवंशी तसेच RPI आठवले गटाचे तालुकाध्यक्ष तथा हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ तायडे, करंजी गावाचे प्रतिष्ठित नागरिक व सरपंच तसेच पोलीस पाटील, ग्रामसेवक, जयंती उत्सव समिती जितेंद्र सपकाळे अध्यक्ष, मिलिंद सुरवाडे उपाध्यक्ष, कार्यक्रमाचे आयोजक जितू सुरवाडे, लखन सुरवाडे व सर्व समाज बांधव यांनी खूप परिश्रम घेतले। या कार्यक्रमातून सर्व करंजी गावातील व परिसरातील सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद व बोध घेतला। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कुणाल बोदडे तसेच गायिका दीपाली इंगळे यांनी सर्वात प्रथम वंदन गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली। सर्व महापुरुषांचे विचार प्रत्येक गीतातून लोकांपर्यंत पोहोचून सर्वांना जनजागृती हा या कार्यक्रमाचा प्रामुख्याने उद्देश होता। असे कार्यक्रम वेळोवेळी होणे अत्यंत गरजेचे आहे। ही बाब लक्षात घेता करंजी जयंती उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे। माणसं तलवारी परी वाचीची पाहिजे आणि जळणाऱ्या दिव्यापरी वाचीची पाहिजे। माणसं तलवारी परी वाचीची पाहिजे आणि जळणाऱ्या दिव्यापरी वाचीची पाहिजे। मनोज राजा परिवर्तन घडवायला येते। मनोज राजा परिवर्तन घडवायला येते। आणि हिजडे नाही पोटाच्या जातीचे पाहिजे। नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव शाखा बोदवड येथील अधिकारी कमी करतात पेट्रोलचा खिशावरील मार आणि बँकेवर येतो बिलांचा भार। बोदवड येथे जिल्हा मध्यवर्ती बोदवड शाखा येथे कार्यरत असलेले अरविंद पाटील हे शाखा DO या पदावर कार्यरत आहेत। ते मनमानी कारभार करून बँकमधील मीटर बिल युनिटचा वापर चक्क आपल्या गाडी चार्ज करण्यासाठी करतात। पेट्रोल खर्च बचत करण्यासाठी सर्वत्र चार्ज टू व्हीलरचा वापर मोठ्या प्रमाणात आपल्या देशभर होत आहे। पण एखादा नोकर वर्ग आपले वाहन घरी चार्ज करून मग आपल्या मुख्यालयी ये जा करत असेल तर अधिक बरे, पण काही लोक थेट आपले स्वतःचे वाहन आपल्या नोकरीच्या ठिकाणी चार्ज करून सदरील कार्यालयात पदाचा दुरुपयोग करून वीज बिल वापर कार्यालयाच्या डोक्यावर मारतात। त्यात हे महाशय बोदवड शाखा DO अरविंद पाटील दैनंदिन जळगाव ते बोदवड असा महागडा प्रवास आपल्या चार्जिंगच्या गाडीने करतात। अशाने त्यांच्या खिशाची बचत होते, परंतु बँकची तिजोरी मात्र वीज वापर बिल भरून खाली होत आहे। हा प्रकार जेव्हा लोकांच्या निदर्शनास आला, यावर बँक मॅनेजर सुनील पाटील यांना विचारणा केली असता आमच्या वरिष्ठांशी चर्चा चालू आहे असं त्यांनी सांगितलं। पण इथे जनतेची दिशाभूल करून होणारा प्रकार लक्षात येताच पत्रकार यांनी थेट जितेंद्र देशमुख यांना भ्रमणध्वनी संपर्क केला असता योग्य कारवाई करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले। जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे। चार्जिंग लावता येते का अशी गाडी? आता मी जळगावून येतो, ऑफिसचं काम असतं, लावण्याचं काय फरक? लावली तर काय किती बिल येतं? बिल किती येतं? मी द्यायला तयार आहे। MD साहेबांनी चेअरमन साहेबांनी सांगा 1000 रुपये मला काय फरक पडतोय? हो का? अरे हो काय म्हणतो? हे बिल जे आमच्या घरातून भरावं लागतं आम्हाला। आमच्या घरातून भरावं लागतं ना। मी भरून टाकेन ना। हां मी भरून टाकेन ना।
अशी किती बिलं भरली तुम्ही आतापर्यंत? भरलेच नाही, कारण मी कधी नव्हतं लावतो. आम्ही तर दररोज लावता असं म्हणू शकतो तुम्हाला. पण मी मान्य करणार नाही ना, पण कारण माझी गाडी 150 किलोमीटर चालते.